बस स्टँड वर तर आलो मी उज्ज्वलदा आणि वीरेंद्रदा आले घ्यायले. ते नागपूरवरून आपल्या अकोल्यात आले. पहिले पिऊ घातला त्याले आपल्या अकोल्यातला चहा. नंतर आलो आम्ही स्टायलो सलून मध्ये. भाऊले डोक्याला पॅच लावायचा होता. पॅचची मार्किंग घेतली. दादाने पॅच दाखवले. भाऊले चांगला दुबईचा पॅच लावून दिला. पाहता पाहता संध्याकाळ झाली. बाहेर आलो, फोटो काढले. आता जायचं होतं आम्हाला जेवण करायसाठी. गाडीत बसलो पण मग गाडीच्या अंतर पण थंडी वाजत जाय. हॉटेलवर आलो. पहिले मसाला पापड बोलवला. पापड खायपर्यंत भाजी पण आली. आम्ही सर्वांनी भाज्या आपापल्या ताटात घेतल्या. सर्वांना स्टेप बाय स्टेप भत्ता मारायला चालू केलं. पण आम्ही दोघं जण लय कुचिन. भाऊ एवढा डोळे वटरून पाहू राहिला की एखादा भ्यासा होता. असं करता करता आम्ही टाटा खाली केले आणि पोहोचलो आमच्या स्पॉटवर, म्हणजे स्टायलो सलून वर. तिथून गाडी घेतली, लावली मी हॉटेलवर. आता आम्हाला इथे स्टे करायचा होता. डायरेक्ट मी झोपून गेलो. सकाळी उठलो, दात घासायला कोलगेट नव्हतो. सब्जी मंडीतने आलो कोलगेट घ्यायले. रूमवर आलो, तोंड फोंड आंघोळ गिंगोळ धुतली आणि डायरेक्ट आलो. मग आता टावर जवळ आम्हाला काही काही व्हिडिओ शूट करायचे होते. ते व्हिडिओ शूट करून आलो आम्ही. नाश्ता दाबाले. नाश्ता दाबला, चाय पेला. स्टायलो सलून मध्ये परत आलो. भाऊचं करणार होतो आम्ही. आता डायरेक्ट टकलं. डायरेक्ट भाऊचं टकलं झालं. टकल्यावर केस पण आणले. पॅच लावल्यावर कटिंग केली. कटिंग केल्यावर एवढे टोपलो भर केस निघाले. तोंडाले क्रीम चोपडली. ताईनं नाश्ता आला, नाश्ता पण दाबला. इकडे उज्ज्वलदा डोक्यावर केस आणून हिरो दिसत होता. आणि हा सर्व स्टायलो सलूनचा पूर्ण स्टाफ होता. पण आता वेळ आली होती उज्ज्वलदाला नागपूर जायसाठी बाय करायची. भाऊले रेल्वे स्टेशनवर सोडलं. आम्ही गेल्या 2 दिवसापासून सोबत राहिलो. पण आता भाऊले नागपूर जायसाठी वाटी लावलं आणि मी माझ्या घरी निघालो.